call me a god. They call me a god. They call me a god. They call me a god. Let's go. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा बांगलादेशी असल्याचं समोर येताच नवी मुंबई पोलीस ऍक्शन मोडवर आले। नवी मुंबईत बांगलादेशी नागरिकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येते। नवी मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी राहताना दिसून येत आहेत। शहरात झोपड्या, अनधिकृत बांधकामांमध्ये बांगलादेशींना आश्रय मिळत असल्याचं चित्र पोलिसांच्या कारवायांमधून समोर येतंय। या नागरिकांकडून बनावट पॅन कार्ड, आधार कार्ड वापरलं जातं। महिनाभरामध्ये बांगलादेशी संशयी म्हणून हजारो नागरिकांना ताब्यात घेण्यात आलंय, तर 125 जणांना अटक करण्यात आली आहे। तसंच 300 जणांचे कागदपत्र तपासण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे। आपल्याकडे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरामध्ये साधारणतः 21 डिसेंबर पासून महिन्याभरामध्ये आपल्याकडे साधारणतः 1001 इल्लीगल राहणारे असे संशयित बांगलादेशींना आपण व्हेरीफाय केलेलं आहे। त्यापैकी 125 लोक ज्यांच्याकडे कुठल्याच प्रकारचे डॉक्युमेंट्स मिळालेले नाही आहेत त्यांना आपण 51 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यांना अरेस्ट करण्यात आलेलं आहे। या व्यतिरिक्त 300 साधारणतः लोकांनी जे डॉक्युमेंट सबमिट केलेले आहेत ते संशयास्पद वाटल्यामुळे आपण त्यांनी जो मूळ जिल्हा क्लेम केलेला आहे, मोस्टली पश्चिम बंगालमधलेच जिल्हे क्लेम केलेले आहेत, तर त्या ठिकाणी व्हेरिफिकेशनला पाठवलेले आहेत। त्यांचे व्हेरिफिकेशन रिपोर्ट्स जर निगेटिव्ह आलेत तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल करून त्यांनाही अरेस्ट करणार। पण अगदी दैनंदिन पद्धतीने आपण अनलाईक आफ्रिकन्स आपण नवी मुंबई एरियामध्ये जे मोठे मोठे धाडसत्र टाकले होते, 5 ते 6 धाडसत्र झाले होते 2 वर्षामध्ये, तसं न करता आपण रोज काही ना काही असं एक सातत्य मेंटेन करून या इल्लीगल बांगलादेशींवर कारवाई करतात। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।